रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद हा काही संपत नाहीये। अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींना उमेदवार मिळाला नाही म्हणून शेकापाशी हातमिळवणी केल्याचा आरोप माजी आमदार अनिकेत तटकरेंनी केला। तर अनिकेत तटकरेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असा सल्ला आमदार महेंद्र दळवींनी दिला। तेव्हा रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातला जो काही वाद आहे तो अद्याप सुरूच असलेला पाहायला मिळतोय। पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील कायम आहे। अलिबागचे आमदार स्वतःला तिथे त्या ठिकाणी नगरपालिकेला उमेदवार सुद्धा देता आला नाही। आता तिथं काय कॉम्प्रोमाइज झाले मला माहित नाही। एकीकडे म्हणायचं आम्ही शेका पक्षाचा सातबारा कोरा करायला निघालोय आणि मग आतून तिथे अलिबागला शेका पक्षाची हातमिळवणी करायची। आता ही दुटप्पेपणाची भूमिका ही एकदा लोकांच्या समोर सुद्धा आली पाहिजे। मुळात तटकरेंच्या घरातच महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बंडखोरी आहे। आतापर्यंत आपण बघितलं की अनेक वेळा बंडखोरीतनं पक्ष अदलाबदल केलेले ते एकंदर कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलांनी असं बालिश वक्तव्य करणं हे शिकाय शोभनीय नाही आहे। अलिबाग माझ्या मतदारसंघातली भारतीय जनता पार्टी दिली, त्यामुळे एकत्र मिळून महायुती आम्ही व्यवस्थित काम करतो। त्यामुळे अनेक याच्यामध्ये मिठाचा खडा करण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे हा प्रश्न त्यांच्या वडिलांना विचारला पाहिजे की पेनमध्ये काय झालं, श्रीवर्धनमध्ये काय झालं, तळ्यामध्ये काय झालं, माणगावमध्ये काय झालं, रोहामध्ये काय झालं। रोहामध्ये तर त्यांच्या विरोधात सगळे लोक एकत्र आलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।